तैयारा तू बघितलाच असेल तुम्ही हा मूवी. क्लिप पण दाखवतो तुम्हाला. लिटरली हा मूवी म्हणजे हे व्हायरस म्हणून म्हणतोय आपण सगळे. आणि हा मिक्सर आहे एक. आपला गजनी, आपला कबीर सिंग, त्याच्यानंतर रॉकस्टार, आशिकी 2. बट मूवी हा खूप जास्त क्रिंज आहे का जेवढं याला लोक ट्रोल करताय किंवा म्हणजे ज्यांनी पाहिलंय. खरंच मूवी एवढा पण इमोशनल आहे का की जसं आपण सनम तेरी कसमच्या वेळेस ज्या टाईपचा एक माहोल बनला होता तेवढं इमोशनल आहे का की लोकांनी रडायलाच पाहिजे. पण यांचं काय चाललंय या सगळ्या. अरे बाप. पूर्ण मेकअप करून रडतायत ताई. लिटरली पाणी वगैरे देत आहेत. मी ज्या थिएटरमध्ये मूवी बघायला गेलो आमच्या इथं शिट्ट्या वाजत होत्या. म्हणजे माझ्या बाजूला जर असं काही झालं असतं दिलं असतं का पाणी बे आपण. याय ना याय ना. याच क्लिपची वाट बघत होतो मी. म्हणजे काय हे इमोशनल होतं. हे झोंबी घुसला का याच्यामध्ये. एवढी फ्लेक्झिबिलिटी आपल्यात नाही तर आपण पण दुःख दाखवलं असतं तसं. इन बच्चों के लिए हम पेड़, पानी और ये जो ग्लेशियर बचा रहे हैं, मैं तो कहता हूँ ग्लेशियर को पिघल जाने दीजिए, ये साले डूब के मर जाएंगे. सैयारा मूवीचे साइड इफेक्ट्स. जोश जोश में आके सैयारा मूवी देख लिया, अब मुस्कान की याद आ रही है. आणि मला वियर्ड असं वाटतं की जे त्यांचे बॉयफ्रेंड किंवा त्यांच्या सोबत आहे आणि स्टील ते रडतायत कोणाच्या आठवणीमध्ये. थिएटरवालीने गलत सैयारा लगा दी ॲक्च्युली. मी अँड माय फ्रेंड की आम्ही लिटरली जेव्हा गेलो आम्ही पहिले असं पूर्ण थिएटरमध्ये बघितलं कोण आहे ओळखीचा आपल्या. बट ॲक्च्युअलमध्ये ती मूवी एवढी क्रिंज आहे का किंवा म्हणजे जे निब्बा निब्बींचंच त्याला टॅग लावतायत. तर सिम्पल आहे ना बघा. आता त्याला कम्पेअर केलं जाते तेरे नामसोबत, त्याला केलं जाते कम्पेअर आपल्या सनम तेरी कसमसोबत. ऑब्वियस ते मास्टरपीस आहे, त्याला आपण रिलेट करत होतो. बट एक टाईम असा होता की जो आशिकी मूवी होता बऱ्याच आत्ताच्या लोकांनी त्याला पाहिली नसेल पण त्या मूवीला खूप जण रिलेट करतात जे आपले आई वडिलांचे एजचे जे लोक आहेत. आणि आपल्या एजमध्ये आशिकी 2 ज्यांनी आपल्याला खूप छान प्रकारे टच केलं. तर सैयारा हा असं खूप वेगळा काही असं काही नाही आहे. मे बी आपल्या जनरेशनला तो टच नाही करत आहे किंवा आपल्याला असं वाटतं की रिअल लाईफमध्ये एवढ्या सगळ्या प्रॉब्लेम्स आहेत तर ह्या गोष्टींनी आपण तेवढं इमोशनल नाही होतोय. बट असं एक आहे जे कुठल्या तरी मुलींना क्रश समजतात, कुठल्या तरी याचं ब्रेकअप झालेलं आहे. आणि मुळात हा जो एक क्लास आहे ज्याला आपण जेनजी क्लास म्हणतो, जेनजी जनरेशन म्हणतो, तर यांची जी मूवी चॉईसेस जे आता हे बघतायत हे मोस्टली DCचे मार्वेलचे सिरीज आहेत. त्याच्यानंतर मिशन इम्पॉसिबल टाईपच्या किंवा स्क्विड गेम्स, मनी हिस्ट या टाईपचे वेबसिरीज बघतात. आणि मग त्याच्यामध्ये त्यांना एक असा एखादा मूवी बघतात ते की जे त्यांना वाटतं यार ही तर आपली स्टोरी आहे. कारण स्टोरी लाईन अशी बिल्ड केलेली आहे की यांना ते रिलेट करू शकते. हे जे बोल्डपणा आहे यांच्यामध्ये जे त्यांना इझिली कनेक्ट करतात ते. सो आता ज्यावेळेस सैराट रिलीज झाला होता त्याचं जास्त काही माहिती नव्हती. थिएटरमध्ये गेलो मूवी पाहायला. ही तर आपली स्टोरी आहे, आपल्या गावातले मित्र असे आहेत, ही सीन आहेत. हा जो टच आला होता मे बी तो त्यांना टच येतोय ॲक्च्युली आणि त्याच्यासाठी. बट स्टील म्हणजे एवढं रडणं, एवढं त्याच्यासाठी ते काय झोंबीपणा करणं हे डोक्याच्या बाहेरची गोष्ट आहे. बट हां म्हणजे आपण जेव्हा नटसम्राट पाहतो आपल्याला जेव्हा शिद्दत पाहिल्यानंतर छोटंसं डोळ्यात असं एकदम अश्रू येतं ना, ते हे काय येडंपणा लावलं आहे आणि ॲक्च्युली मूवीची घाण केली आहे. यांनी मूवी स्टार्टच्या पहिलेच जो PR केला होता मेरे साथ डेट पे आओगे क्या, मतलब सैयारा डेट टाईपनी प्लॅन करत होते. या टाइमला टॉप नॉच ऍक्टिंग केली होती त्यांनी. जरूर आऊंगा मैं. जाता हूँ चिल्लाती क्या है, इलेक्शन में खड़ी है क्या. ते काय सैयारा व्हायरस केअर म्हणजे मुलगी डायरेक्ट कोलॅप्स. काय नाही हे ॲक्च्युली ना ते ही ॲक्टिंग चालू आहे आता. हे व्ह्यूजसाठी चालू आहे. 3-3, 4-4 अँगल हे असे हे क्रिंज फॅन्समुळेच माहिती आहे का हा निब्बा निब्बी. ऑस्कर क्या होता है. लिटरली मूवी एवढी क्रिंज नाही आहे ना, एवढी म्हणजे बिलकुलच क्रिंज नाही आहे मूवी. कोणाला रिलेट नाही करणार तो वेगळा पार्ट आहे.
बट याचे जे फॅन्स आहेत ना एवढे म्हणजे ते मुळात ॲक्च्युली हे लोक मूवीज त्याच्यासाठी बघायला चालले धूमधाम झोंबी घुसवत आहेत लिटरली. मोहित सुरीनी हा मूवी डायरेक्ट केला आहे ॲक्च्युली. याच्या पहिले पण त्यांनी खूप सुंदर मूवी दिल्यात. मर्डर 2 झाल्या, आशिकी 2 झाल्या, आवारा पण झाले. त्याला गाण्याची चॉईस कळते, स्क्रिप्टला कसं पुढे ढकलायचं ते चांगल्या प्रकारे कळतं. तर ओव्हरऑल मूवी डिसेंट आहे, वन टाईम वॉच आहे. बट असं काही नाही आहे की तुम्हाला वाटेल की यार मला पण रडू येईल ना, तसं काहीच नाही आहे मूवीमध्ये. थोडेफार सीन आहे जिथे तुम्ही होऊन जाता इमोशनल. तर हा मिक्स रिव्ह्यूवाला सैयारा ॲक्च्युली किती याला क्रिंज म्हणत असेल, किती ट्रोल होत असेल, पण यांनी जवळपास 4-5 दिवसामध्ये 150 करोड कमवलेत आणि ऑलमोस्ट 300 करोडच्या क्लबमध्ये जाईल. म्हणजे कुठल्याही नवीन स्टारला आपला वीर पहार या तर लात मारत राहिला, पण त्याचा काही PR व्यवस्थित झाला नाही. पण हा मूवी म्हणजे खूप लोकांना हिरो हिरोईनची नाव पण नाही माहिती आहे. मोहित सुरीनी पण खूप कमी इंटरव्ह्यूज दिलेत आणि तरी हा पिक्चर जो आहे खूप चांगल्या ऑडियन्सपर्यंत पोहोचला आहे आणि लोक रिकमेंड पण करतायत. पण तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ, कमेंट करून भरपूर तुम्हाला काय व्यक्त व्हायचं होऊन जाय या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये.